शालोम. जिवंत गोड येशूच्या नावात आपल्या सर्वांचे मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात सहर्ष स्वागत करीत आहोत. देवाचे वचन योहानकृत वर्तमान अध्याय 4 34 ते 36 ही वचने. योहानकृत वर्तमान अध्याय 4 34 ते 36 ही वचने. येशू त्यांना म्हणाला, ज्याने मला पाठविले त्याच्या इच्छेप्रमाणे करावे व त्याचे कार्य सिद्धीस न्यावे, हेच माझे अन्न आहे. अजून 4 महिन्यांचा अवकाश आहे, मग कापणी येईल असे तुम्ही म्हणता की नाही? पहा, मी तुम्हाला म्हणतो, आपली नजर वर टाकून शेते पहा, ती कापणीसाठी पांढरी होऊन सुकली आहेत. कापणारा मजुरी मिळवितो व सार्वकालिक जीवनासाठी पीक एकवट करीतो, यासाठी की पेरणाऱ्याने व कापणाऱ्यानेही एकत्र आनंद करावा. प्रभू परमेश्वर या वाचलेल्या वचनांद्वारे आपला आजचा दिवस आशीर्वादित करो. ख्रिस्त येशूच्या पवित्र नावात सलाम. ह्या सकाळी आपण योहानकृत शुभवर्तमान याचा 4था अध्याय त्याची 34 ते 36 ही पवित्र वचनं वाचलेली आहे. आणि या वचनांमध्ये येशू ख्रिस्त त्याचं अन्न काय आहे याविषयी त्याच्या शिष्यांना सांगत आहे. कारण शिष्य त्याला अन्न खाण्यासाठी आग्रह करत आहे, विनंती करत आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्त त्यांना म्हणतो की ज्याने मला पाठविले त्याच्या इच्छेप्रमाणे करावे व त्याचे कार्य सिद्धीस न्यावे, हेच माझे अन्न आहे. ज्या पवित्र परमेश्वराने या भूतलावर मला पाठवलं आहे आणि त्या परमेश्वराची इच्छा पूर्ण करणं आणि त्याचं कार्य सिद्धीस नेणं, हेच माझं अन्न आहे. आणि त्यासाठीच मी जीवन जगत आहे, त्यासाठीच मी या जगामध्ये आलेलो आहे. आता प्रभू येशू ख्रिस्ताला परमेश्वराने या जगामध्ये का पाठवलं? देव परमेश्वराची इच्छा काय होती?
परमेश्वराची इच्छा हीच होती की जो मनुष्य परमेश्वरापासून दूर गेलेला होता, जो पापामध्ये जीवन जगत होता, त्या संपूर्ण मानव जातीला परत एक वार परमेश्वराच्या जवळ येता यावं म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताला त्याने या जगामध्ये पाठवलं आणि त्याला कार्य हे दिलं की त्याने त्याचं संपूर्ण जीवन त्या वधस्तंभावरून अर्पण करावं, म्हणजेच त्याचा स्वतःचा प्राण त्या वधस्तंभावर द्यावा. त्याचं शरीरातील जे रक्त आहे ते संपूर्ण मानव जातीच्या पापासाठी त्याने ओतावं आणि त्याने मृत्यूलोकात उतरून त्या मरणावर विजय मिळवावा, ही परमेश्वराची इच्छा होती. आणि हे प्रभू येशू ख्रिस्ताचं कार्य देखील होतं आणि ही इच्छा पूर्ण करण्यासाठी आणि ते कार्य सिद्ध करावं हे त्याचं अन्न होतं आणि त्यासाठीच तो या जगामध्ये आलेला होता. परमेश्वराने त्याला या जगामध्ये पाठवलं होतं. योहानकृत शुभवर्तमान याच्या 16व्या अध्यायामध्ये असं सांगितलेलं आहे की येशू ख्रिस्ताला आपल्या पापांच्या क्षमेसाठी पाठवलं. प्रभू येशू ख्रिस्ताला पाहून बाप्तिस्मा करणारा योहान म्हणतो की हा पहा जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा. होय माझ्या प्रियांनो, तुमचे आणि माझे पाप हरण करण्यासाठी तो या जगामध्ये आला. पुढे वचन सांगतं की यासाठी की पेरणाऱ्याने व कापणाऱ्यानेही एकत्र आनंद करावा. या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त त्याचं जे कार्य आहे त्याचं विश्लेषण तो करत आहे. आपण जर स्तोत्र 126 मध्ये वचन वाचलं तर वचन सांगतं की जे अश्रुपूर्ण नेत्रांनी पेरणी करीतात, जे ते हर्षाने कापणी करतील, जे पेरणी घेऊन बाहेर पडतात ते खात्रीने आनंद करीत आपल्या पेंढ्या बांधतील. आनंद करण्याविषयी, गोळा करण्याविषयी आणि कापणी करण्याविषयी. केव्हा? ज्यावेळेस बी पेरू आणि कापणी करू आणि ते गोळा करू त्यावेळेस आनंद होतो. आणि खरोखर माझ्या प्रियांनो, येशू ख्रिस्त त्याचसाठी या जगामध्ये आला की त्याने मला आणि तुम्हाला तो कापणीचा, तो हंगामाचा आनंद द्यावा. देवा, ही वचनं आपणासाठी आशीर्वादित करू. आपण प्रार्थना करूया. स्वर्गीय पित्या, तुझी स्तुती करतो, तुला धन्यवाद देतो, कारण तू चांगला आहे आणि पवित्र परमेश्वरा, तू आमच्यासाठी या जगामध्ये आला देवपेत्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी आणि त्याने दिलेलं कार्य तू सिद्धीस नेलं, त्याबद्दल तुझी स्तुती करतो. येशूच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन. माझ्या दुःखात माझे सांत्वन हे आहे की तुझे वचन मला नवजीवन देते. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.